नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत करतो आहे जॉब सारथी मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलला। 2019 ची हे निघालेली मेगा भरती आहे आणि यामध्ये ग्रुप डी च्या जागा देण्यात आलेल्या आहेत। तर त्यामध्ये 1,03,769 ह्या जागा आहेत आणि ह्या ग्रुप डी च्या आहेत। याबद्दलची माहिती आपण यामध्ये बघणार आहोत। तर यासाठी शैक्षणिक पात्रता, कोण्या विभागासाठी किती पद देण्यात आलेले आहे, पदांचे नाव, फी, वयोमर्यादा ह्या सर्व गोष्टी आपण यामध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि स्किप न करता बघावा। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, ह्या ग्रुप डी च्या 1,03,769 जागा आहेत। त्यामध्ये सेंट्रल रेल्वे मध्ये 9,345 जागा आहेत, म्हणजेच आपल्या महाराष्ट्रासाठी, आणि मुंबई RRC मुंबई यासाठी ह्या 9,345 जागा आहेत। तर यासाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे। त्यानंतर आहेत पूर्व मध्य रेल, यामध्ये 3,563 जागा, ईस्ट कोस्ट रेल्वे यामध्ये 2,555 जागा, पूर्वी रेल्वे ज्या CLW आणि मेट्रोच्या आहेत त्यासाठी 10,873 जागा, उत्तर मध्य रेल्वे आणि DLW यासाठी 4,730 जागा, उत्तर पूर्वी रेल्वे त्यामध्ये MCF आणि RDSO या झोनसाठी 4,002 जागा। त्यानंतर आहेत उत्तर पश्चिम रेल्वेसाठी 5,249 जागा, उत्तर पूर्व फ्रंटियर रेल्वे यासाठी 2,894 जागा, उत्तर रेल्वे DMW आणि RCF या झोनसाठी 13,153 जागा आहेत। दक्षिण मध्य रेल्वेसाठी 9,328 जागा, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेसाठी 1,664 जागा, दक्षिण पूर्व रेल्वे यासाठी 4,914 जागा, त्यानंतर दक्षिण पश्चिम रेल्वे आणि RWF यासाठी 7,167 जागा, त्यानंतर दक्षिण रेल्वे आणि ICF यासाठी 959 जागा आहेत, आणि पश्चिम मध्य रेल यासाठी 4,019 जागा, आणि शेवटी वेस्टर्न रेल्वेसाठी 10,734 अशा एकूण 1,03,769 जागांची ही भरती आहे। तर मित्रांनो, 2019 ची हे खूप छान अशी सुवर्ण संधी उमेदवारांना लाभलेली आहे। तर आपल्याला यासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने 12 मार्च ते 12 एप्रिल या दरम्यान करायचा आहे। तर याबद्दलची अजून माहिती जाणून घेऊयात। यामध्ये बघा 17 पोस्ट देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये असिस्टंट वर्कशॉप या पदासाठी 11,268 जागा ह्या पूर्ण भारतासाठी आहेत। त्यानंतर असिस्टंट ब्रिज या पदासाठी 913, असिस्टंट C&W या पदासाठी 7,284 जागा, असिस्टंट डेपो स्टोअर यासाठी 1,694 जागा, असिस्टंट लोकोसेट डिझेल यासाठी 2,204 आणि इलेक्ट्रिक शेड यासाठी 1,172 जागा देण्यात आलेल्या आहेत। असिस्टंट ऑपरेशन जे इलेक्ट्रिकल पद आहे त्यासाठी 788 जागा आहेत। असिस्टंट पॉईंट्समन यासाठी 4,870 जागा, असिस्टंट सिग्नल व टेलिकॉम ग्रुप डी या पदासाठी 5,488 जागा, असिस्टंट ट्रॅक मशीन या पदासाठी 3,157 जागा, असिस्टंट TL आणि AC या पदासाठी 3,633 जागा, असिस्टंट TRD या पदासाठी 3,014 जागा, असिस्टंट TL अँड TC वर्कशॉप यासाठी 1,789 जागा, असिस्टंट वर्क्स या पदासाठी 4,109 जागा, असिस्टंट वर्कशॉप या पदाच्या 403 जागा, हॉस्पिटल असिस्टंट या पदाच्या 1,302 जागा, आणि ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4 या पदाच्या 40,721 जागा यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, आपलं मोबाईल ॲपसुद्धा आहे जॉब सारथी, हे प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे। तिथं जाऊन आपण आमचे प्ले स्टोअरवरील जॉब सारथी हे मोबाईल ॲप डाउनलोड करावे। त्यामध्ये आपल्याला विविध भरत्यांची जाहिरातींची माहिती मिळेल। त्यामध्ये आपल्याला प्रिव्हियस पेपर्स, आन्सर की, रिझल्ट, हॉल तिकीट्स आणि नवनवीन ज्या जाहिराती असतात त्याच्या डिटेल्स आपल्याला या ॲपमध्ये मिळेल। तर मित्रांनो, ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे, तिथं जाऊन सुद्धा आपण हे ॲप डाउनलोड करू शकता। त्यानंतर बघूयात यामध्ये शैक्षणिक पात्रता। बघा, यामध्ये उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण किंवा NCTVT किंवा SCVT चे मान्यताप्राप्त संस्थांकडून उमेदवाराने ITI केलेला असावा, किंवा या समकक्ष अशी जे शैक्षणिक अर्हता जर उमेदवाराकडे असेल असे उमेदवारसुद्धा या पदासाठी अप्लाय करू शकतात। त्यानंतर NCVT किंवा SCVT चे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट
उमेदवाराजवळ असेल तर असे उमेदवारसुद्धा यासाठी अप्लाय करू शकतात. NAC म्हणजेच नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट म्हणजेच 10वा वर्ग झाल्यानंतर आपण विविध ऑर्गनायझेशनमध्ये 10वीनंतर 2 वर्षीय किंवा 3 वर्षीय जे अप्रेंटिस करतो त्याला नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट देण्यात येतं. त्यानंतर बघूयात फी. यामध्ये जनरल आणि OBC उमेदवारांसाठी 500 रुपये इतकी फी आहे आणि ST, SC, EBC, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक, अपंग, महिला व माजी सैनिक यांच्यासाठी 250 इतकी फी ठेवण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी एक सवलत देण्यात आलेली आहे की जनरल आणि OBC मधील उमेदवार जर CBT 1 पास झाले तर त्यांना 500 रुपयापैकी 400 रुपये परत मिळतील आणि जे उमेदवार SC, ST, CBC, EBC, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक, अपंग, महिला, माजी सैनिक असतील यांचे 250 रुपये CBT पास झाल्यानंतर रिफंड करण्यात येतील. यामध्ये वयाची अट बघूया. दिनांक 1 जुलै 2019 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 33 वर्षे या दरम्यान असावे आणि जे ST, SC उमेदवार असतील त्यांच्यासाठी 5 वर्ष, OBC उमेदवार असतील त्यांच्यासाठी 3 वर्ष आणि अपंग उमेदवार असतील यांच्यासाठी 10 वर्ष वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे. आणि यामध्ये वेतनमान हे 7व्या पे कमिशननुसार पे मॅट्रिक्स लेवल 1 च्या प्रमाणे देण्यात येईल. तर हे विविध पदं आहेत आणि त्यामध्ये पे मॅट्रिक्स लेवल यांनी दिलेली नाही आहे, पण एक लेवलप्रमाणे यामध्ये देण्यात येतील. तर यामध्ये CBT म्हणजेच जे कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहील हे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2019 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. यामध्ये निवड पद्धत हे CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट 1 आणि 2, त्यानंतर PET म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे शारीरिक जे कार्यक्षमता चाचणी उमेदवाराची घेण्यात येईल, त्यानंतर DV म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन उमेदवाराचं करण्यात येईल आणि त्यानंतर वैद्यकीय परीक्षा या आधारावर उमेदवाराची निवड होईल. तर मित्रांनो, यामध्ये अपंग या उमेदवारांसाठी जे 250 रुपये इतकी फी ठेवण्यात आलेली आहे. तर काही पदांसाठी अपंग जे उमेदवार असतील ते अप्लाय करू शकत नाही. तर त्यामध्ये एकूण 56,504 जागा अशा आहेत की त्यामध्ये अपंग हे उमेदवार अप्लाय करू शकत नाही. त्यामध्ये असिस्टंट पॉईंट्समन ज्या 14,870, असिस्टंट ब्रिज ह्या 913 आणि ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4 ह्या 40,721 अशा एकूण 56,504 जागा आहेत. त्यासाठी अपंग उमेदवार अर्ज करू शकत नाही, कारण ह्या ट्रॅकवर जे वर्कर काम करतात त्यांच्या आहेत आणि त्यासाठी एक सुदृढ असा उमेदवार RRBला हवे आहे. त्यामुळे बाकीचे जे उरलेले पद आहेत त्यासाठी अपंग असा उमेदवार अप्लाय करू शकतो. अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी किंवा उमेदवारांसाठी 9,345 इतक्या जागा आहेत. तर आशा करतो की आपल्या जे 10वी झालेले विद्यार्थी असतील, ज्यांचे अप्रेंटिस झाले असतील, असे उमेदवार खूप मोठ्या संख्येने यासाठी अर्ज करतील. यामध्ये परीक्षा कशी असणार किंवा परीक्षा पॅटर्न, उपयुक्त पुस्तके कोणकोणती याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी बनवणार आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आमचे जॉब सारथी मार्गदर्शक हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे, व्हिडिओला लाईक आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्याला जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर यामध्ये आपण आपल्या rrbmumbai.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्यानंतर खालच्या साईडला म्हणजेच राईट साईडला आपल्याला क्लिक हिअर टू अप्लाय हे अशी एक नोटिफिकेशन दिसेल की त्यावर क्लिक करून आपण या पदासाठी अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथं जाऊनसुद्धा आपण आमच्या टेलिग्राम या जॉब सारथी चॅनलला आपण सबस्क्राईब करून जॉईन होऊ शकता.